नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम होतोय. आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. आर्मी भरतीमध्ये खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. आर्मी रिक्रुटिंग ऑफिस आहे, त्या आर्मी रिक्रुटिंग ऑफिस मार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रक्रिया जाहीर झालेली आहे आणि त्या भरती प्रक्रियेची सुरू होत आहे. 17 जानेवारीपासून 20 फेब्रुवारी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये खूप चांगली संधी आहे. यामध्ये एक प्रॉब्लेम थोडासा येते, ठीक आहे, रेंजचा. ही जी कोल्हापूर एआरओची भरती होणार आहे, यासाठी मैदानी चाचणी कशी होणार आहे, कागदपत्र कोणती पाहिली जाणार आहे ती, त्याचबरोबर कोणकोणती पात्र पदांची भरती प्रक्रिया आहे, ह्यासाठीचं जी मेडिकल टेस्ट होणार आहे ती कशी, रेंजचाच प्रॉब्लेम येते, ठीक आहे. मेडिकल टेस्टबद्दल चर्चा करणार आपण. त्या मैदानी चाचणी प्रक्रिया जी होणार आहे ती तर या सर्व गोष्टीवरती आपण सविस्तर आहे. तोपर्यंत तुम्हाला ज्या काही शंका असतील या आर्मी भरतीबद्दलच्या ठेवा. तुमच्या कोणतीही शंका आर्मी भरतीबद्दल कसलीही शंका तुमच्या मनामध्ये असेल तरी तुम्ही ती कमेंटमध्ये टाका. सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं शेवटी द्या. एक खूप चांगली प्रॉब्लेम होते काय समजसारखं, ठीक आहे. ऑनलाईन येऊन तुमचे संवाद साधणार आहे. आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल बी ऑनलाईन येऊन तुमचे संवाद साधणार आहे. आता सध्या आर्मी भरती खूप मोठी प्रक्रिया जाहीर झालेली आहे आणि 17 जानेवारीपासून त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालणार आहे आणि 20 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर 24 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड इश्यू केलं जाणार आहे. तर ही जी प्रक्रिया आहे, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू होणार. म्हणजे प्रत्यक्ष मैदान किंवा कागदपत्र तपासणी हे 5 मार्च ते 24 मार्च या दरम्यान कोल्हापूर विद्यापीठामध्ये ही भरती प्रक्रिया मैदानावरती तिथल्या ही भरती प्रक्रिया असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी कोणतं जिल्हा पात्र आहेत, या भरतीसाठी निकष वगैरे सर्वच गोष्टींवरती सविस्तर चर्चा आता आपण करणार आहोत. सर्वप्रथम ही जी आर्मी भरती प्रक्रिया आहे, ही आर्मी भरती प्रक्रिया आपण पाहूया की ह्याचं ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्हाला कुठली जरी शंका आली तर तुम्ही मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा, त्यावेळेस तुम्हाला उत्तरं दिली जातील. आता नीट समजून घ्या ही भरती प्रक्रिया कशी आहे. 17 तारखेपासून तुमचं 17 जानेवारीपासून ऑनलाईन फॉर्म भरलं जाणार आहे आणि 20 फेब्रुवारीपर्यंत. त्याचबरोबर ही भरती कोणकोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे तीही समजून घ्या. तर ही भरती कोल्हापूर एआरओ म्हणजे कोल्हापूर आर्मी रिक्रुटिंग ऑफिसच्या अंतर्गत कोणते जिल्हे येतात. सगळ्या महाराष्ट्रासाठी भरती नसते. तर आर्मी भरतीमध्ये असं रिक्रुटिंग ऑफिस तयार केलेले ते पुणे एआरओच्या अंतर्गत येणारे जिल्हे वेगळं, औरंगाबाद एआरओच्या अंतर्गत, नागपूर एआरओच्या अंतर्गत येणारे जिल्हे वेगळं. तसं कोल्हापूर एआरओच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा येतो, सांगली जिल्हा येतो, कोल्हापूर जिल्हा येतो, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा येतो, रत्नागिरी जिल्हा येतो, सिंधुदुर्ग जिल्हा येतो. हे जिल्हे त्याच्या अंतर्गत येतात. त्याचबरोबर उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा ह्याही 2 युनिटचा त्यामध्ये समावेश होतो. असं महाराष्ट्रातले हे 5-6 जिल्हे आणि गोवा राज्य यांचा ह्या भरती प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता ही जी भरती प्रक्रिया आहे ही प्रत्यक्ष ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर 24 तारखेपासून म्हणजे 24 फेब्रुवारीपासून उमेदवाराला ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे आणि 24 तारखेला ॲडमिट कार्डबरोबरच कोविडची टेस्ट केल्याची सुद्धा सर्टिफिकेट घेऊन जाण्याचा वेगळा नियम ह्यावेळेस केलेला आहे. मी सविस्तर त्याच्या पुढे कागदपत्रामध्ये बोलणार आहे. तर हा एक वेगळा नियम केलेला आहे. ॲडमिट कार्डबरोबर तेही सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष जी भरती प्रक्रिया आहे ती 24 मार्चपासून सुरू होणार आहे. 5 मार्चपासून 24 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. गेल्या वर्षीची ही आर्मी रिक्रुटिंगची जी भरती होती कोल्हापूर एआरओची ती रत्नागिरी या ठिकाणी झाली. यावर्षी ती कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी कोणकोणती पदं भरली जाणार आहे ती आणि त्या पदांसाठी शिक्षण, उंची, छाती, वजन आणि काय लागतं त्याबद्दल आता आपण चर्चा करूया.
मी सरळ सांगत जाईल प्रत्येक टप्पा. तुम्हाला जसं जसं शंका असतील तसं तुम्ही कमेंट करत राहा. आता या भरतीमध्ये सोल्जर जनरल ड्युटी, त्यानंतर सोल्जर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर ट्रेड्समॅन ही अशा प्रकारची पदं भरली जाणार. सोल्जर क्लर्क किंवा स्टोअर कीपर हेही पद भरलं जाणार आहे. आता एका पदाबद्दल आपण पाहूया की कशा पद्धतीची पदं भरली जातात. पहिल्यांदा सोल्जर जनरल ड्युटी, जे सगळ्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले उमेदवार यासाठी अप्लाय करत असतात. या सोल्जर जनरल ड्युटीसाठी उमेदवाराचं वय समजून घ्या, 17.5 वर्ष ते 21 वर्ष इतकं वय अपेक्षित आहे. म्हणजे फक्त 17.5 वर्षापासून 21 वर्षापर्यंतच्याच उमेदवारांना या ठिकाणी अप्लाय करता येतो. यासाठी जी उंचीचा क्रायटेरिया आहे 168 सेंटीमीटर उंची असली पाहिजे. बघा समजून घ्या. आणि वजन उमेदवाराचं 50 किलोग्राम कमीत कमी वजन असलं पाहिजे. छातीमध्ये 77 सेंटीमीटर कमीत कमी छाती असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. हाही नेम आहे महत्त्वाचा. त्याचबरोबर शिक्षणाचा क्रायटेरिया असा आहे की त्याला म्हणजे सोल्जर जनरल ड्युटीसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि 10वीत कमीत कमी त्याला गुण असले पाहिजे. 45 पेक्षा जर कमी. दुसरी भरती प्रक्रिया, याच्यातलं दुसऱ्या पदाचं नाव आहे सोल्जर टेक्निकल. सोल्जर टेक्निकलच्या पदामध्ये उमेदवाराची वयाचा क्रायटेरिया 17.5 वर्षापासून 23 वर्षापर्यंत हे 65 सेंटीमीटर इतकी ठेवण्यात आलेली आहे. यासाठीचं जे वजन आहे ते 50 किलोग्राम इतकं वजन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर छाती कमीत कमी 76 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. 5 सेंटीमीटर छाती प्रत्येक ठिकाणी फुगवता आली पाहिजे. जर 5 सेंटीमीटर छाती आली तर भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागतं. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे की वुमनसाठी आहे का, ह्यासाठी मुलींची भरती स्वतंत्र घेतली जाते. आता ही जी भरती आला म्हणून मी तो विषय घेतला की फक्त जी सोल्जर टेक्निकल पद आपण पाहतोय त्या सोल्जर टेक्निकलसाठी उमेदवाराचं शिक्षण 12वी सायन्समधून म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश आणि 12वीमध्ये कमीत कमी 50% गुण असले पाहिजेत. अशा पद्धतीची अट घालण्यात आलेली आहे. त्यानंतर सोल्जर ट्रेड्समॅन पदाचं समजून घ्या. सोल्जर ट्रेड्समॅनमध्ये अनेक प्रकारचे ट्रेड्स 18 ट्रेड्स भरले जातात. त्याच्यामध्ये सोल्जर ट्रेड्समॅन पदाबद्दल समजून घ्या की उमेदवाराचं जी वय आहे ते 17.5 वर्षापासून 23 वर्षापर्यंत ही भरती प्रक्रिया उमेदवाराला देता येते. उमेदवाराची उंचीचं मोजमाप 168 सेंटीमीटर कमीत कमी उंची असले पाहिजे. 48 किलो वजन असलं पाहिजे आणि 76 सेंटीमीटर त्याची छाती कमीत कमी असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. या ट्रेड्समॅन पदासाठी समजून घ्या उमेदवाराला फक्त 10वी पास असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये जे वेगवेगळे ट्रेड्स असतात त्याच्यामध्ये फक्त 10वी पास उमेदवार पात्र होतात. आणि यामध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे 8वी झालेल्या उमेदवारांसुद्धा ट्रेड्समॅनमध्ये जाता येतं. म्हणजे यावर्षी, गेल्या वर्षी निघली नव्हती पण यावर्षी त्यात दरवर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये काही वेळेस निघती काही वेळेस निघत नाही. 8वी पास म्हणजे 10वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आर्मीमध्ये जाता येणार आहे. 8वी पासवर हाऊसकीपर आणि मेसकीपर ह्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. बघा लक्षात घ्या. म्हणजे जर एखादा उमेदवार 10वी नापास असेल किंवा 8वी पास असेल आणि त्याला आर्मीमध्ये जायचं असेल तर खूप चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे. 8वी पासवर सुद्धा हाऊसकीपर आणि मेसकीपरच्या जागा भरल्या जाणार त्या. हे स्पेशली ह्या भरतीचं वैशिष्ट्य उमेदवारांनी लक्षात घ्या. त्याचबरोबर सोल्जर क्लर्क किंवा स्टोअर कीपर एक पद आहे दुसरं. सोल्जर स्टोअर कीपर आणि सोल्जर क्लर्क या पदाची भरती प्रक्रिया समजून घ्या. यासाठी उमेदवाराचं जी वय आहे ते 17.5 वर्षापासून 23 वर्षापर्यंत अपेक्षित आहे. त्याचबरोबर उमेदवाराची जी उंची आहे ती फक्त 162 सेंटीमीटर तर 162 सेंटीमीटर क्लर्कसाठी उंची अपेक्षित आहे. त्याचबरोबर उमेदवाराचं जे वजन आहे ते 50 किलोग्रॅम वजन असलं पाहिजे असं अपेक्षित आहे. त्याचबरोबर 77 सेंटीमीटर छाती कमीत कमी असले पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. हे 12वी आर्ट, सायन्स किंवा कॉमर्स क्लर्क पदासाठी उमेदवार आर्ट, सायन्स किंवा कॉमर्समधून 12वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि कमीत कमी 12वीत 60% गुण असले पाहिजेत. अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबर सोल्जर नर्सिंग असिस्टंट म्हणून एक पद भरलं जातं दरवर्षी. तर यावर्षीसुद्धा सोल्जर नर्सिंग असिस्टंटसाठी सुद्धा 17.5 ते 23 वर्ष अशी वयाची पात्रता ठेवलेली आहे. उंची म्हणजे 167 सेंटीमीटर कमीत कमी उंची असली पाहिजे. वजन 50 किलोग्रॅम कमीत कमी असलं पाहिजे आणि छाती 77 सेंटीमीटर कमीत कमी असले पाहिजे. 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. या नर्सिंग असिस्टंटमध्ये सुद्धा उमेदवार हा 12वी सायन्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेऊन 12वी सायन्स पाहिजे. त्याचबरोबर 50% कमीत कमी गुण 12वी सायन्सला उमेदवार असले पाहिजेत. अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हे जे रेग्युलर पदाबरोबरच जे ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणून एक नवीन JCO
हे पद ह्या वर्षी भरलं जाणार आहे. हे पद काय काय वेळेस भरलं जातं, काय वेळेस भरलं जात नाही, पण खूप महत्त्वाचं पद आहे बरं का. ह्यासाठी उमेदवार खूप वेगळ्या पद्धतीचं पद आहे की ज्युनियर कमिशनर्ड ऑफिसर JCO, त्याला रिलिजियस टीचर किंवा धार्मिक शिक्षक असं म्हटलं जातं ह्या पदाला. म्हणजे यासाठी शिक्षण पदवीधर असलं पाहिजे. अगदी नायब सुभेदार दर्जाचं पद, सुरुवातीलाच नायब सुभेदार दर्जाचं हे पद आहे. आणि यामध्ये विविध धर्म जसं ख्रिश्चन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, वेगवेगळ्या धर्मासाठी एक धर्माचं जी धर्मगुरू म्हणूया किंवा धार्मिक टीचर यांची नेमणूक आर्मीमध्ये केली जातं की सैनिकांचं मनोबल वगैरे वाढवण्यासाठी ह्या धर्मगुरू शिक्षकाची नेमणूक केली जाते. आणि त्या पद्धतीचं पद या ठिकाणी कोल्हापूर या आरोमध्ये आता त्या प्रकारची पदं आता भरली जाणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट उमेदवारांना लक्षात ठेवली पाहिजे. ही जी आपण शैक्षणिक शारीरिक पात्रता आता तुम्हाला पाहिली, त्यामध्ये जर उमेदवार माजी सैनिकांची मुलं किंवा खेळाडू असतील तर त्यांना उंची आणि छातीमध्ये निश्चित सवलत दिली जाणार आहे. ज्याला ज्याला आवश्यक असेल तसं कमेंट करा, मी त्याला ती माहिती देईल किंवा तुम्ही कॉल केला तरी तुम्हाला त्या संदर्भातली माहिती दिली जाईल. अशा पद्धतीचं बेसिक आर्मी भरतीचं पहिल्यांदा माहिती पाहिली. त्यानंतर आता आर्मी भरतीला सगळ्यात महत्त्वाची, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरल्यानंतर प्रत्यक्ष मैदानावर जाता त्यावेळेस प्रत्यक्ष मैदानावर गेल्यानंतर तुमची कागदपत्राची तपासणी घेतली जाते. त्यानंतर तुमचं मैदानी चाचणी घेतलं जातं. मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट घेतली जाते आणि मेडिकल टेस्ट आणि मैदानी चाचणीत जे उमेदवार पात्र होतात त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. हे जे टप्पा आहेत ह्या टप्प्यांवरती मी तुम्हाला सविस्तर तुमचे संवाद साधणार आहे. खास करून लेखी परीक्षेवरती मी तितकंसं जास्त का बोलणार नाही, कारण नंतर लेखी परीक्षा टप्पा असतो त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आता खास करून जे कशा पद्धतीची कागदपत्र तपासणी होणार आहे, मेडिकल टेस्ट सुद्धा थोडंसं ओझरतं सांगणार आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार आहे, कारण ह्याच्यानंतर मेडिकल टेस्टवर आणि लेखी परीक्षेवर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला एक आवर्जून सांगतो की तुम्हाला जर भरती प्रक्रियेबद्दल काही जण कमेंट करतात, माझा नंबर बी लिहून घ्या तुम्ही, म्हणजे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. 97 67 100 974, 97 67 100 974. आता ह्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची सगळ्यात महत्त्वाची असते कागदपत्राची तपासणी. भरती प्रक्रियेत कितीतरी मुलं कागदपत्रातून बाहेर पडलेली आहेत. गेल्या वर्षी कितीतरी मुलांना विहित मुदतीतलं विहित नमुन्यातलं ॲफिडेव्हिट नव्हतं म्हणून मुलांना बाहेर जावं लागलं. यावेळेस मेडिकल सर्टिफिकेट नमुन्यातलं पाहिजे आणि कोविडचा रिपोर्टसुद्धा उमेदवाराला बरोबर घेऊन जायचं आहे. त्यामुळे काही वेगळे बदल यावेळेच्या भरती प्रक्रियेमध्ये करण्यात आलेले आहे. हे उमेदवारांनी नीट समजून घेतलं पाहिजे. काय उमेदवार सांगतात की सर GDची माहिती सांगा, स्पेशल नंतर GDवर मी व्हिडिओ बनवेल. आता फक्त एक जाहिरात आली, त्याचा एक कशा पद्धतीचं स्वरूप असणार ह्याच्यावरती मी सुरुवातीला तुम्हाला तुमचे संवाद साधणार आहे. आता कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांनी आत्ताच कागदपत्राची पूर्तता करून ठेवणं गरजेचं आहे. कोणकोणती कागदपत्र उमेदवारांनी काढली पाहिजेत ते पहिल्यांदा उमेदवारांनी सर्वांनी नोट करून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कागदपत्रातून दरवर्षी मी पाहतोय की ज्या ज्या AROची भरती असते, नागपूर AROची भरती असेल, औरंगाबाद AROची भरती असेल, पुणे AROची भरती असेल किंवा कोकणाची AROची भरती असेल, उत्तर महाराष्ट्राचा जो ARO आहे त्याची भरती असेल किंवा कोल्हापूर AROची भरती असेल, दरवर्षी कितीतरी मुलं कागदपत्रात बाहेर निघतात. नीट समजून घ्या काय कागदपत्र लागणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲडमिट कार्ड लागणार आहे. ॲडमिट कार्ड जे खूप महत्त्वाचं आहे, 24 फेब्रुवारीनंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे. तर नेटवरून पहिल्यांदा तुम्ही ते ॲडमिट कार्ड तुमचं काढून घ्या. ॲडमिट कार्डवरच बरीचशी माहिती दिलेली असते तुम्हाला, त्यामुळे बरेचसे विषय इतर जे लागणार डॉक्युमेंट ते ॲडमिट कार्डवर दिले असते. त्यामुळे ॲडमिट कार्ड खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच ॲडमिट कार्डबरोबर तुम्ही कोविड टेस्ट करणार आहे आणि ती कोविड टेस्ट केल्याचा रिपोर्टसुद्धा बरोबर घेऊन जायचं आहे. जर उमेदवारांनी कोविड टेस्ट केल्याचा रिपोर्ट बरोबर नेला नाही तर उमेदवाराला भरती प्रक्रियेतून घरी पाठवून दिलं जाणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सगळी तयारी करून जाणार पण कोविड टेस्टचा जर रिपोर्ट नाही नेला तरी त्या भरती प्रक्रियेत उमेदवाराला सहभागी होता येणार नाही. त्यामुळे नीट समजून ह्या गोष्टी घ्या. जसं ॲडमिट कार्ड आहे त्याचबरोबर फोटो, 20 फोटो उमेदवारांनी बरोबर नेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट उमेदवारांनी नेणं बरोबर गरजेचं आहे. शाळा सोडल्याचा दाखला बघा, 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट. जर एखाद्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर धर्माचा उल्लेख नसेल तर धर्माचं सर्टिफिकेट, ज्याला रिलिजियस सर्टिफिकेट आहे, तेही उमेदवारांनी बरोबर नेणं गरजेचं. बघा, धर्माचा उल्लेख नसेल तर रिलिजियस सर्टिफिकेटसुद्धा उमेदवारांनी नेलं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती शाळेतील वर्तणुकीचं प्रमाणपत्र हे उमेदवाराकडे असलं पाहिजे. म्हणजे शाळेतील मुख्याध्यापकाचा सही शिक्का असणारं शाळेतील वर्तणूक प्रमाणपत्र म्हणजे स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट उमेदवारांनी नेणं गरजेचं आहे. सरपंच किंवा नगरपालिका यांचा चारित्र्याचा दाखला उमेदवारांनी बरोबर नेणं गरजेचं आहे. उमेदवार अविवाहित आहे
असं प्रमाणपत्रसुद्धा उमेदवाराला बरोबर न्यायचं आहे. अविवाहित असल्याचं प्रमाणपत्र न्यायचं आहे. उमेदवार जर NCC असेल तर NCC A B C जे कोणत्या NCCचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जायचे. कारण NCCला आर्मी भरतीमध्ये बोनस गुण असतात हे समजून घ्या. त्यामुळे NCC सर्टिफिकेट न्यायचं आहे. उमेदवार जर खेळाडू असेल तर खेळाडूवर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. कुठल्या खेळ पाहिजे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य दर्जाचा तो पदक विजेता किंवा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू पाहिजे आणि ते सर्टिफिकेट असेल तर उमेदवारांना ते सर्टिफिकेटसुद्धा बरोबर न्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲफिडेव्हिट. कारण गेल्या वर्षीच्या कोल्हापूर एअरवर्सची जी गेल्या वर्षी भरती रत्नागिरी झाली होती तर ॲफिडेव्हिट नसल्यामुळं किंवा ते स्टॅम्प पेपर व्यवस्थित ॲफिडेव्हिट न केल्यामुळं त्याच्यावर सही न केल्यामुळं कितीतरी मुलांना घरी जावं लागलं आहे. त्यामुळं आत्ताच उमेदवारांना काळजी घ्या की ॲफिडेव्हिटबद्दल उमेदवाराला कसलीही शंका असेल तुम्ही बिंदास्त तुम्ही मला कॉल करा किंवा आमच्या संस्थेला कॉल करा. तुम्हाला सगळं फ्रीमध्ये मार्गदर्शन दिलं जाईल. ॲफिडेव्हिट घेऊन जावा, नाहीतर इतक्या लांब जाऊन तुम्हाला तिथून पुन्हा माघारी यावं लागेल. त्यामुळे ते समजून घ्या. ॲफिडेव्हिट महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक याची सुद्धा तुम्हाला प्रत बरोबर घेऊन जावं लागणार. बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक न्यावं लागणार आहे. त्यानंतर वेगळं सर्टिफिकेट म्हणजे पोलिसांचा चारित्र्य दाखला द्यायचा आहे. पोलीस चारित्र्य दाखला हा एक नव्याने समाविष्ट झालेला आहे, लक्षात ठेवा. पोलीस चारित्र्य दाखला द्यायचा आहे. सरपंच किंवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला न्यायचा आहे. सरपंच किंवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला न्यायचा आहे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेटचं जे फॉर्म आहे त्याचा फॉर्मॅट घेऊन जायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर कोविडची टेस्ट केल्याचं सुद्धा रिपोर्ट घेऊन जायचं आहे. कोविड टेस्ट केल्याचा रिपोर्ट न्यायचा हे महत्त्वाचं नोट करून घ्या. आता ही जी भरती प्रक्रिया होणार आहे आर्मी भरतीची कोल्हापूर एअरओची, यासाठीचं बोनस गुण दिलं जातात. काही कशासाठी बोनस गुण झाला जातात अगदी थोडक्यात सांगतो आणि नंतर मग आपण मैदानी चाचणी कशी होणार आहे ते पाहू. बोनस गुणमध्ये जर माजी सैनिकाचं पाल्य असेल किंवा विधवा पत्नी असेल तर त्यांना 20 गुण बोनस मिळणार आहेत. त्याचबरोबर NCC सर्टिफिकेट जर उमेदवाराकडे असेल तर NCC A सर्टिफिकेट असेल तर 5 गुण बोनस आहेत. NCC B सर्टिफिकेट असेल तर 10 गुण बोनस आहेत. NCC C सर्टिफिकेट असेल तर 15 गुण बोनस आहेत आणि लेखी परीक्षेतनं बी सूट आहे NCC C सर्टिफिकेट असेल तर. बघा, NCC C सर्टिफिकेटला खूप महत्त्व आहे आर्मी भरतीमध्ये. त्यामुळे उमेदवारांनी लक्षात ठेवलं पाहिजे शालेय जीवनापासूनच NCCला आर्मीमध्ये खूप खूप महत्त्व आहे. NCC C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 15 गुण बोनस मिळणार आहेत आणि लेखी परीक्षेतनं काही पदासाठी सूट मिळणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही खेळाडू असेल तरीसुद्धा गुणांमध्ये तुम्हाला बोनस गुण दिले जातात. तुम्ही समजा आंतरराष्ट्रीय लेवलचं प्रतिनिधित्व केलं असेल तर 20 गुण बोनस असतात. पुन्हा राज्य, राष्ट्रीय असं प्रतिनिधित्व केलं तर मग 10 गुण, 15 गुण असं कमी कमी होत जातात गुण. तर अशा पद्धतीचं बोनस गुण तुम्हाला मिळत असतात. यानंतर समजा लक्षात घ्या की या तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवर मैदानी चाचणी द्यावी लागते. ज्यावेळेस तुमची कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर तुमची सगळी डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्या जातात आणि तुम्हाला प्रत्येकाला ग्राउंडवर नेलं जातं. आणि प्रत्यक्ष ग्राउंड साधारणतः 200-300 मुलांना एका वेळेस सोडलं जातं ग्राउंडला. ग्राउंडमध्ये मैदानी चाचणीचं फक्त 2च इव्हेंट असतात. त्याच्यावरची ग्राउंडची व्हिडिओ मी नंतर बनवणार. ह्याच्या आधीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही त्याच्या आधीचं सुद्धा पाहू शकता डिटेलमध्ये. तर आता ग्राउंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की 1600 मीटर धावणं हा खूप महत्त्वाचा इव्हेंट असतो मुलांसाठी. आणि 1600 मीटर धावण्यासाठी तुमचा स्टॅमिना किंवा दम टिकला पाहिजे. त्यासाठी तुमचं स्ट्रॅटेजी असलं पाहिजे. आठवड्यातनं एकदा लॉंग रनिंग असलं पाहिजे, हिल ट्रेनिंग असलं पाहिजे, रॅपिटेशन असलं पाहिजे. तुमचा व्यायाम रोजचे रोज शेड्यूल त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपल्या सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आर्मी भरतीसाठी स्पेशली 1600 मीटरवर फोकस देऊन आर्मी भरतीचा सराव सुरू केलेला आहे. तर आर्मी भरतीमध्ये 1600 मीटर पळण्यासाठी तुमचा स्टार्ट तितकासा महत्त्वाचा नाही, पण खूप गर्दी एकदम सुटत असते. त्या गर्दीतनं कसं हँडल करायचं, गर्दीतनं कसा ट्रॅक आपला पकडायचा तेही खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्टॅमिना किंवा दम टिकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखा की पहिला राऊंड कितीमध्ये झाला पाहिजे, दुसरा राऊंड कितीमध्ये झाला पाहिजे, तिसरा आणि चौथा. ह्या पद्धतीने तुम्हाला सराव करावा लागणार आहे. लॉंग स्टेपिंग टाकलं पाहिजे, एका रिदममध्ये पळायला पाहिजे. जर तुम्ही कमी जास्त वेग केला तर तुम्हाला दम लागेल. बरीचशी मुलं अचानक पुढे जातात, मागे राहतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला फक्त 1600 मीटर पळायचं आहे आणि 1600 मीटरमध्ये फर्स्ट पर्शी जर तुम्हाला मिळवायचं असेल, टॉपचं पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असेल तर 5 मिनिट आणि 30 सेकंदात तुम्हाला ते अंतर कव्हर करायचं, तर तुम्ही 60 पैकी 60 गुण घेऊ शकता. 5 मिनिट आणि 30 सेकंदासाठी खूप वेगळी स्ट्रॅटेजी लागते, लक्षात ठेवा. नॉर्मल स्ट्रॅटेजी तुमच्या उपयोगाची नाही. खूप वेगळ्या पद्धतीने सराव, त्याला डाएटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती आपण नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवू. तर ह्या पद्धतीचं तुम्हाला 1600 मीटर काढायचं आहे. जर तुम्ही 5 मिनिट आणि 45 सेकंदाच्या आत आला तर मात्र तुम्हाला फक्त 48 गुण मिळणार आहेत. त्यामुळं आपल्याला 5 मिनिट आणि 30 सेकंदाच्या आत यायचं ही टार्गेट ठेवा, तर तुम्हाला 60 पैकी 60 गुण मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे तो म्हणजे पुलअप्स काढण्याचा.
पुलअप्समध्ये 10 पुलअप्स काढायचे असतात. पाय न झगडता पाय बेंड करता तुम्हाला पुलअप्स काढायला लागतात. त्या पूर्ण जो आडवा बार असतो त्याच्यामध्ये तुमची चेस्ट पुढं वर आली पाहिजे अशा पद्धतीचा पुलअप्स. ते अप्स म्हणल्यानंतर तुम्ही वर जायचं, ते डाऊन म्हणल्यानंतर तुम्ही खाली यायचं. त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आणि त्या पद्धतीने 10 पैकी 10 जर पुलअप्स काढले तर तुम्हाला 40 गुण दिले जातात. अशी 100 गुणांची मैदानी चाचणी असते. जर तुम्हाला कमी पुलअप्स निघले, समजा 9 पुलअप्स तुम्ही काढले तर 33 गुण दिले जातात. तुम्ही 8 पुलअप्स काढले 27 गुण दिले जातात. तुम्ही 7 पुलअप्स काढले 21 गुण दिले जातात. तुम्ही 6 पुलअप्स काढले 16 गुण दिले जातात. म्हणजे जसं तुम्ही पुलअप्स कमी काढाल तसे गुण कमी होत जातात. त्यामुळं टार्गेट एक ठेवा की 10 पैकी 10 पुलअप्स काढलं तरच तुम्ही ह्या स्पर्धेत टिकणार, हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने तयारी करा. तर अशा पद्धतीने मैदानी चाचणीचा जर चांगली सराव केला तर तुम्ही मैदानी चाचणीचा टॉपचा स्कोर घेऊ शकता. आणि मैदानी चाचणीनंतर तुमची मेडिकल टेस्ट असते. मेडिकल टेस्ट कशी असते त्याच्यावर मी सविस्तर बोलणार, आता त्याच्यावर बोलत नाही. पण मेडिकल टेस्टमध्ये तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत सर्व गोष्टीचं चेकअप होत असतं. स्पेशली तुमचं डोळ्याचं प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, कानाचं प्रॉब्लेम असतात, नाकामधलं हाड वाढलं आहे का बघितलं तर दात चेक केलं जातं, दात सगळं आहेत का, हिरड्या मजबूत आहेत का, दाताचं बघितलं तर चेस्ट पाहिलं जातं. त्यानंतर तुमचा नॉकनीचा प्रॉब्लेम आहे का, नॉकनीचा प्रॉब्लेममध्ये बरीचशी मुलं बाहेर पडतात तर त्याच्यावरती सुद्धा हे केलं. तो नॉकनीचा प्रॉब्लेम समजा तुम्ही व्यायाम करून काही प्रॉब्लेम असं असतात की तुम्ही सरावाने कव्हर करू शकता, पण काही डोळ्यातलं वगैरे कलर ब्लाइंडनेस किंवा असं प्रॉब्लेम आहे की त्याला उपायच नाही सध्या. त्यामुळे हेही तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहे. तर अशा पद्धतीचं आर्मीची खूप चांगली संधी आहे. आणि हे झाल्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेला त्यांनी निगेटिव्ह मार्किंगचं ह्यावेळेस हे केलेलं आहे. तर लेखी परीक्षेसाठी विज्ञान आणि गणित खूप महत्त्वाचं घटक आहेत. त्याच्यावरतीच लेखी परीक्षा उमेदवाराला खेचून आणायची असते. मला सांगायला एक आनंद होईल की सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती लवकरच आर्मी भरतीसाठी, स्पेशली GD भरतीसाठी एक खूप मोठं पुस्तक 600 पानांचं, स्पेशली आजपर्यंत आलेलं सगळं प्रश्न असतील काय त्याच्यावरती ते पुस्तक आपण लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत. पूर्ण हिंदीमधलं पुस्तक आहे आणि खूप NCERTची पुस्तकं, बेसिक पुस्तकापासून त्याची निर्मिती केली आहे. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. बस तुमच्या काय जर शंका असतील आर्मी भरतीवर तर ती कमेंट मी पाहतो आणि मग आपण थांबूया. सर कोविड टेस्ट रिपोर्ट कंपल्सरी आहे का, असा एक जण प्रश्न विचारला आहे. तर कंपल्सरी जर कोविड टेस्टचा तुम्ही रिपोर्ट जर घेऊन गेला नाही तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागेल, हे लक्षात ठेवा. थ्रोबॉल नॅशनल्ससाठी किती मार्क्स बोनस आहेत? तुम्ही नॅशनल जर लेवल असाल तर 10 मार्क बोनस असतील तुम्हाला. नॅशनलमध्ये कुठलं पदक मिळालं आहे, नॅशनलला तुम्ही खेळाय पण सुवर्ण, रौप्य, कांस्य किंवा प्रतिनिधित्व केले ते मला नंतर व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तुमचं सर्टिफिकेट किंवा काय त्याच्यावरती मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, अजून कोणाचं काय प्रश्न आहे? तर सर वुमन्ससाठी असं विचारलं आहे हर्षद देसाई यांनी. तर वुमन्ससाठी ह्यावेळेची भरती नाही, भरती वुमनची स्वतंत्र घेतली जाते. दरवर्षी महिलांची सुद्धा आर्मीमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाते. तर ती भरती प्रक्रिया आता नुकतीच पुण्यात भरती प्रक्रिया चालू आहे, आत्ताच जस्ट चालू आहे ती भरती प्रक्रिया. तर ती स्वतंत्र भरती प्रक्रिया मुलांची असते, मुलींची स्वतंत्र असते. मुलींची सुद्धा भरती प्रक्रिया राबवते आर्मी, थोड्या प्रमाणात राबवते पण राबवली जाते भरती प्रक्रिया. तर ती मुलींना सुद्धा खूप चांगली आर्मीमध्ये संधी आहे. कधी आहे भरती? आता आर्मीची भरती चालू आहे ना पुण्यामध्ये, आता आर्मीची भरती चालू आहे. ज्या ज्या मुलीने ह्याच्या आधी जाहिरात, अशीच जाहिरात आली ती फॉर्म भरलं होतं त्यांच्यासाठी आता भरती प्रक्रिया चालू आहे. कोविडच्या काळामध्ये फॉर्म सुटलं होतं विद्यार्थ्यांनी, त्या बऱ्याचशा मुलींना, आता सह्याद्रीच्या कितीतरी मुली आहेत ना तिथं फॉर्म भरलं. तुम्ही फॉर्म भरलं तरच ती भरती देते ना. अचानक तुम्ही जर भरतीला गेला, आर्मीची कुठलीही भरती अचानक नसती बरं का. असं अचानक जाचाल भरतीच्या ठिकाणी तुम्हाला तिथं उभाही करून दिलं जाणार नाही. त्याला कंपल्सरी तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनच तुम्हाला या भरती प्रक्रियेत उतरावं लागणार आहे. त्यासाठी ॲडमिट कार्ड घेऊन जावं लागणार आहे. पुणे एआरओ भरती कधी आहे असं मला वाटतं बहुतेक त्यांना विचारायचं आहे, शैलेश साळुंके यांना. तर पुणे एआरओची आत्ताच भरती लेखी परीक्षा झाली. ती लेखी परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं मी विश्लेषणसुद्धा आपल्या यूट्यूबवरती दिलेलं आहे. तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता की आर्मी भरतीचं विश्लेषण दिलेलं आहे, झालेलं आत्ता कालच्या पुणे एआरओच्या प्रश्नपत्रिकेचं. आणि नंतर बी पुणे एआरओची भरती प्रक्रिया निघणार आहे, तर नंतर मी त्याचं स्पष्टीकरण देईल. ह्या कोल्हापूर एआरओचे झालेल्या प्रश्नपत्रिकेसुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जाणार आहे. नंबर सर असं ऋषिकेश गोळी विचारतात. आत्ताच मी सांगितलं की 97 67 100 974 या नंबरला तुम्ही संपर्क करा. 97 67 100 974 व्हॉट्सअप करा किंवा तुमचं कुठलीही अडचण असेल तर सांगा. आपली स्पेशली आर्मी भरतीची कोल्हापूर एआरओची बॅच सुरू झालेली आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा तुम्हाला जॉईन होणं शक्य नसेल, तुम्हाला मार्गदर्शन जरी नुसतं पाहिजे असेल तरी तुम्ही फोन करा, तुम्हाला 100% कॉपरेशन केलं जाईल. पुणे एआरओ भरती कधी सुटेल? आत्ता तर लेखी परीक्षा झाली, 1-2-3 महिन्यानंतर त्याची नवीन जाहिरात सुटेल. पुणे एआरओ बॉईज, पुणे एआरओची भरती प्रक्रिया आत्ताच लेखी परीक्षा झाली, त्यामुळे 1-2-3 महिन्यानंतर ती भरती प्रक्रिया नव्याने पुन्हा सुटणार आहे पुणे एआरओची.
इंटरव्ह्यू कशी असते असं प्रश्न विचारलाय हर्षद देसाई यांनी विचारला की इंटरव्ह्यू कशी असते. या आर्मी भरतीतली आता जी पदं सांगितली ह्याला कुठलीही इंटरव्ह्यू नसती. तुमची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी या दोन्हीतून उमेदवाराची अंतिम निवड केली जाते. यासाठी इंटरव्ह्यू नसती. इतर जी तिथली इतर पदं आहेत NDA वगैरे त्याच्यासाठी स्पेशल मी व्हिडिओ बनवेल त्याला इंटरव्ह्यू असते. पण हे जे आपण सोल्जर पदाचं बद्दल पाहतो याच्यामध्ये कुठली इंटरव्ह्यू नसती. औरंगाबाद AROची जाहिरात येणार आहे. आता औरंगाबाद ARO आणि नागपूर AROची जाहिरात येणार आहे. त्यासाठी तुम्ही त्याची तयारी जोरात चालू ठेवा. त्या भागातली जी मुलं असतात विदर्भ आणि मराठवाड्यातली त्यांना संधी चांगली आहे. ठीक आहे, अजून काय प्रश्न असतील तर सांगा. तुम्हाला स्टाफचं काय झालं सर? हां, स्टाफची जाहिरात बरं का, तेवढं आहे. स्टाफची जाहिरात रखडलेली आहे. स्टाफ सिलेक्शनची CRP BSF CISF इंडो तिबेटियन पोलीस आसाम रायफलची खूप मोठी जाहिरात दरवर्षी येत असते. ती फक्त थोडंसं कोविडच्या ह्याच्यामुळे झालेलं. TA भरती कधी आहे? TA भरती सुद्धा होणार आहे. TA भरती कधी आहे ही मी आपल्या सह्याद्री करिअर अकॅडमीच्या फेसबुक पेजवर किंवा यूट्यूबला मी त्याचं पाठवत असतो. त्याच्यावर लक्ष राहू द्या फक्त. कोणत्या भरत्या कधी होणार त्याचं वेळापत्रक आपण सह्याद्री करिअर अकॅडमीच्या फेसबुक पेजवरती तुम्हाला नेहमी उपलब्ध करून देत असतो. ठीक आहे, मला असं वाटतं की या आगामी जी भरती प्रक्रिया आहे तुमचं काय शंका असतील तर नंतर तुम्ही फोनवर सुद्धा विचारू शकता. ही जी भरती प्रक्रिया होणार आहे या भरती प्रक्रियेसाठी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि या भरतीवरती मी खूप अजून वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे. भरती प्रक्रिया काय आहे, भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावरती डॉक्युमेंटवरती स्पेशल एक व्हिडिओ असेल, मेडिकलवरती स्पेशल असेल, फिजिकलच्या 1600 मीटरला स्पेशल व्हिडिओ असेल, नंतर पुलअपसाठी वेगळा व्हिडिओ असेल, लेखी परीक्षेसाठी वेगळा असेल. पूर्ण प्रक्रियेला तुमच्याबरोबर मी संवाद साधणार आहे. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कधीही विचारू शकता. ठीक आहे, बाकीचं जे AROच्या भरती प्रक्रिया जी तुम्ही विचारताय ते लवकरच आता सुरू होणार आहे. ते आता कोविडची पार्श्वभूमी संपत आल्यामुळे किंवा त्याच्यावरती लस उपलब्ध झाल्यामुळे आता इथून पुढच्या भरत्या प्रक्रिया निश्चितपणे लवकरच उपलब्ध होतील. फक्त तुमची तयारी असली पाहिजे. बऱ्याच वेळा मी AROच्या भरतीमध्ये पाहतो वेगवेगळ्या AROच्या विद्यार्थ्याची तयारी खूप कमी असतील. विनाकारण विद्यार्थी वशिला लावणं किंवा गैरमार्गाचा वापर करणं काहीच गरज नाही. आज पुणे AROला आपली कितीतरी मुलं स्वतःच्या हिमतीवर तुम्ही आर्मीमध्ये भरती होऊ शकता एवढं लक्षात ठेवा. फक्त त्याचं स्वरूप समजून घ्या, कशी भरती असते, काय असते, त्याचं टप्प कसं असतात. याबद्दल तुम्हाला कुठलीही अडचण असली तुम्ही निश्चित. आणि आर्मीसाठी आपला एक नवीन कॅम्पस उभा राहिलेला आहे. कदाचित काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर तुम्ही सहज एकदा चौकशी करावं किंवा पाहून जावा एकदा कशा पद्धतीचा नवीन कॅम्पस स्पेशली आर्मीसाठी उभा केलेला आहे. ठीक आहे, असो हा विषय या ठिकाणी नव्हता. आपला विषय हा होता की आर्मी भरतीसाठी तुम्हाला नक्की काय अडचण येते त्या विषयावरच मी बोलणार होतो. ठीक आहे, सर्वांना पुन्हा एकदा आर्मी भरतीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्ते.